साताऱ्याच्या फलटणमधील महिला डॉक्टरची हॉटेलमध्ये आत्महत्या। हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 4 वेळा बलात्कार झाल्याचा उल्लेख। पोलिसांच्या छळामुळे आत्महत्या, कुटुंबियांचा आरोप। सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई। झी 24 तासच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल। आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश। वरळी डोममध्ये सोमवारी शिवसेना युबीटीचा निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मेळाव्यातून बोगस वोटिंगचा बॉम्ब फोडणार तर बोगस मतदान टाळण्यासाठी मार्गदर्शन करणार। पुण्याच्या महापौरपदी असताना मुरलीधर मोहोळ बिल्डर बढेकरांची गाडी वापरत होते। रवींद्र धंगेकरांचा आणखी एक नवा आरोप। बढेकरांच्या कंपनीत दमदाटी करून पार्टनरशिप मिळवल्याचाही दावा। पुण्यातील जैन बोर्डिंगचे विश्वस्त जयंत नांदुरकरांना जैन समुदायाकडून घेराव तर चौकशी पथकाने केली तपासणी। सर्वांचे व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य। बंडखोरांसाठी भाजपचे दरवाजे 5 वर्ष बंद। बावनकुळेंचा इशारा तर कॉल रेकॉर्डिंगचं वक्तव्य करणाऱ्या बावनकुळेंच्या अटकेची विरोधकांची मागणी। सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर गाड्या भेट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप। 21 डिफेंडरपैकी एक गाडी बुलढाण्यात आल्याचा दावा। मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे एकाच मंचावर येणार। सोलापूरच्या मंगळवेढ्यामध्ये 26 ऑक्टोबरला शिवरायांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा। आमदार औताडेंकडून दोघांनाही निमंत्रण। एमसीएच्या अध्यक्षपदाची 12 नोव्हेंबरला निवडणूक। वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार, आशिष शेलार यांच्यात बैठक। पवार शेलार पॅनल एकत्र येणार की वेगळा निर्णय घेणार याकडे लक्ष। राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे नागरिकांची तारांबळ। आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी। दिवाळी सुट्टीनिमित्तानं समुद्र किनारे हाऊसफुल।